डिप्लोमा शिवण क्लास म्हणजेच मी अप्सरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपण इथे कटोरी ब्लाउजचे डायग्राम, कटिंग आणि संपूर्ण माहिती पाहत आहोत। आपला पहिला भाग झाला आहे इथे 30 साइज कटोरी ब्लाउज पासून। आपण प्रत्येक साइजचे कटोरी ब्लाउज इथे पाहणार आहोत आणि तुम्ही व्यवस्थित समजून घ्या। जर तुम्ही व्यवस्थित थेअरी सहित डायग्राम समजून घेतला तर तुम्हाला अडचण येणार नाही। आणि मी इथे तुम्हाला प्रत्येक साइजचे कटोरी ब्लाउजचे डायग्राम संपूर्ण माहिती सहित दाखवणार आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असाल आणि आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की आपलं चॅनल तुम्ही सबस्क्राइब करून घ्या। चला तर मग बघूया आपण 34 साइज कटोरी ब्लाउज साठी डायग्राम संपूर्ण। तुम्ही जे माझे डायग्राम पाहत आहात ते त्याची थेअरी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा। मी इथे कटोरी ब्लाउजची थेअरी दिलेली आहे आणि थेअरी तुम्ही समजून घ्या, म्हणजे तुम्हाला प्रत्येक साइजचे जे कटोरी ब्लाउज असतील ते तुम्हाला व्यवस्थित कटिंग करून शिवता येतील। 34 साइज कटोरी ब्लाउजचा डायग्राम आपले दोन भाग झालेले आहेत, 30 साइज कटोरी ब्लाउज आणि 32 साइज कटोरी ब्लाउजचा। आता मी तुम्हाला इथे 34 साइज कटोरी ब्लाउजचा डायग्राम दाखवते। मी इथे हा पेपर घेतलेला आहे आणि हा पेपर आपण इथे डबल फोल्ड करून घेतलेला आहे। काही डायग्राम काढायच्या आधी पेपर डबल फोल्ड करून घ्यायचा। करूया आपण इथे सुरुवात 34 साइज कटोरी ब्लाउज साठी। इथे बघा माप लिहून घेतलेले आहे। ब्लाउजची उंची 14 इंच आहे, पुढचा गळा 6 इंच आहे, मागचा गळा 10 इंच आहे आणि मागचा गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे, कमी जास्त तुम्ही करू शकता। छाती इथे 34 आहे, शोल्डर मी इथे 5.5 घेतलेले, शोल्डरचे आपण इथे हाफ घ्यायचे आणि मायनस अर्धा इंच करून घ्यायचे असतात। इथे कमर घेर 30 इंच आहे, बाही लांबी 5 आहे आणि बाही घेर 12, मुंडा घेर इथे 18 आहे। आपण इथे कटोरी ब्लाउज, साधा ब्लाउज, प्रिन्सेस कट ब्लाउज, सब्बेसाची ब्लाउज आपण संपूर्ण ब्लाउजांचे डायग्राम, कटिंग आणि थेअरी सेट मी तुम्हाला इथे दाखवणार आहे। बघूया आपण 34 साइज कटोरी ब्लाउजचा डायग्राम। इथे पूर्ण उंची 14 आहे, 14 मध्ये आपल्याला मी 1.5 इंच का सांगते कारण जर तुम्ही नवीनच असाल तर मग शिवण्यामध्ये कमी जास्त तुम्ही कपडा घेऊ शकतात, म्हणून मी 1.5 इंच मार्जिन घ्यायला सांगते। तर आपण इथे 14 मध्ये 1.5 इंच मार्जिन घेणार आहोत, म्हणजे 15.5 इंच आपली ब्लाउजची उंची झाली। ब्लाउजची उंची झाल्यानंतर आपण इथे मुंडा घेणार आहोत। मुंडा आपण 34 साइज साठी 6 इंचाचा इथे मुंडा घेणार आहोत। शोल्डर आपण 34 साइज साठी 5.5 इंच घेणार आहोत। इकडनंही मुंडा आपण 6 इंच घेणार आहोत। सरळ लाईन काढून घ्यायची आहे। आपण इथून ब्लाउजची उंची घेतलेली आहे, इथून आपण उंची घेतलेली आहे। शोल्डर आपण इथे 5.5 घेतलेला आहे आणि मुंडा 6 इंच घेतलेला आहे। आता इथे आपल्याला छातीचा चौथा भाग करायचा आहे। छाती आपली 34 इंच आहे, 34 चे चौथा भाग झाला 8.5 इंच, तर आपण इथे 8.5 इंच घेणार आहोत। चौथा भाग 8.5 इंच येतात आणि प्लस आपण 2 इंच मार्जिन घेणार आहोत। इथे 2 इंच आपण मार्जिन घेतली। छातीचा चौथा भाग झाल्यानंतर आपल्याला इथे गळा रुंदी घ्यायची आहे। गळा रुंदी आपण इथे 2.25 इंच घेत आहोत। मुंड्याच्या साईडनं अर्धा इंच खाली घ्यायचं, म्हणजे आपली शोल्डर उतरत नाही। इथे तिरकस लाईन अशी जोडून घ्यायची आहे। पुढचा गळा 6 इंच आहे, इथे आपण पुढचा गळा घेणार आहोत। पुढचा गळा 6 इंच आहे। गोल असा आकार द्यायचा आहे। जर तुम्हाला गळ्याला गोल आकार देता येत नसेल व्यवस्थित तर काय करायचं, असं बॉक्स तयार करून घ्यायचा। बॉक्स तयार झाल्यावर असा गोल गळ्याला आकार द्यायचा आहे। मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून आपण 1.5 इंच घेणार आहोत आणि जो आपला मुंड्याचा आकार आहे तो आपण इथे 1.25 इंचावर घेणार आहोत। बाहेरचा मुंड्याचा आकार आहे तो असा घ्यायचा आणि आतमध्ये असा इथे जॉईन करायचा आहे, बरोबर मधोमध असा आकार द्यायचा आहे, म्हणजे इथे आपला जो मुंड्याचा आकार आहे तो व्यवस्थित येतो।
आतला मुंड्याचा आकार देण्यासाठी अर्धा इंच हे आतमध्ये घ्यायचं आणि असं हे बघा, हे असं दिला ना तर काय होतं, इथे घोड तयार होतो. म्हणून अर्धा इंच आतमध्ये घ्या आणि इथे हा शेप असा द्यायचा आहे. हा जो भाग असतो आपला, इथे घोड येत नाही आणि फुगा सुद्धा येत नाही. योग पट्टीसाठी आपल्याला इथून घ्यायचे आहे, गळ्याकडच्या साईडनं आपल्याला 3.5 इंच घ्यायचे आहेत, इकडच्या साईडनं 2.5 इंच घ्यायचे. प्रत्येक कटोरी ब्लाउज साठी हेच माप असणार आहे, 2.5 आणि 3.5 इंच. इथे आकार द्यायचा आहे. जर तुम्हाला व्यवस्थित असं बघा शेप देता येत नसेल ना डायरेक्ट क्रॉस मध्ये, तर इथून असा सरळ घ्यायचा, अर्ध्यामध्ये तुम्ही असं सरळ आणायचा आणि मग इथे असा क्रॉस करून घ्यायचा. जर तुम्हाला डायरेक्ट असा आकार देता येत नसेल तर इथून इतकं सरळ घ्यायचं आणि मग इथे आकार द्यायचा. कटोरी बनवण्यासाठी मुंड्यापासून आपल्याला 2 इंच घ्यायचे आहेत. 2 इंचावर इथे डॉट करून घेतलेला आहे आणि कटोरीचा आकार देण्यासाठी आपण इथे 5.25 ची कटोरी घेणार आहोत. बरोबर असा आपला कटोरीचा आकार आलेला आहे. इथे आपला कटोरीचा डायग्राम तयार झालेला आहे आणि नक्की तुम्ही याची थेअरी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये बघा. मी आज तुम्हाला पुन्हा समजवते थेअरी मी कशा पद्धतीने दिली असेल, तुम्ही कशा पद्धतीने हा डायग्राम काढायचा आहे ते बघा. ही पूर्ण उंची आहे. पूर्ण उंचीसाठी मी इथे 0 आणि 1 नंबर दिलेला आहे. इथे म्हटलेले 0 ते 2 मुंडा घेर घ्यायचा आहे. मुंडा घेर आपण 6 इंच घेतलेला आहे, छाती 34 असल्यामुळे. 0 ते मी नंबर सुद्धा देते म्हणजे तुम्हाला समजायला पाहिजे. आणि इथे म्हटलेले 2 ते 3 छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच नंबर मी ह्या साईडला 3 नंबर दिलेला आहे. इथं म्हटलेले 0 ते 5 शोल्डर घ्यायचा आहे. शोल्डर आपले 5.5 इंच आहेत. मी नंबर दिलेला आहे इथे. 0 ते 7 2.25 इंच घ्यायचे आहेत. इथं नंबर दिला मी 7. 5 ते 10 इथे अर्धा इंच घ्यायचे आहेत, म्हणजे शोल्डर उतरायला नको आपलं, म्हणून आपण इथे क्रॉस घेतलेला आहे. 5 ते 6 सरळ लाईन काढलेली आहे. 3 ते 4 इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. 0 ते 8 इथे पुढचा गळा घेतलेला आहे. 0 ते 9 इथे मागचा गळा घ्यायचा आहे, पण आपण इथे मागचा गळा घेतलेला नाहीये. 4 ते 12 आपण इथे 2.5 इंच घेतलेला आहे आणि 1 ते 13 आपण इथे 3.5 इंच घेतलेले आहे आणि 13 ते 14 आपण इथे 5.25 इंच घेतलेले आहेत आणि इथून ते इथे आपण 2 इंच घेतलेले आहेत. त्या पद्धतीने आपण इथे हा संपूर्ण डायग्राम काढून घेतलेला आहे. समजला का तुम्हाला डायग्राम आपण कशा पद्धतीने डायग्राम काढून घेतलेला आहे? इथे घेतलेले आहेत आपण छातीचा भाग प्लस 1.5 इंच मिळवलेले आहेत आपण इथे. योग पट्टी या साईडला 2.5 इंच घेतलेले आहेत आणि इकडून 3.5 इंच घेतलेले आहेत. मुंडा घेतलेला आहे. सहा इंच 34 साईज साठी. शोल्डर आपलं 5.5 इंच आहे आणि गळा आपल्या आवडीनुसार घ्यायचा आहे. इथे गळा रुंदी घेतली आहे. आणि आपण इथे कटोरी घेतली आहे 5.25 इंच. 34 साठी. तर बाही कशी कट करायची ते बघूया. दुसऱ्या पेपरवर हे वाढून घेणार आहोत. 34 साईज साठी आपण इथे बाही आधी काढून घेऊया. मी 5 इंच आहे. मी इथे डबल पेपर जास्त नसल्यामुळे मी इथे सिंगल पेपर घेतलेला आहे, तुम्ही डबल घ्या. इथे बाहीचा डायग्राम काढून घेऊया. बाहीची उंची इथे 5 इंच आहे प्लस 1 इंच आपण मार्जिन मिळवणार आहोत. 1 इंच का मार्जिन मिळवतोय कारण अस्तरचा ब्लाउज असल्यामुळे 1 इंच मार्जिन मिळवायची आणि जर बिना अस्तरचा ब्लाउज असेल तर 1.5 इंच मार्जिन मिळवायची.
तर मी इथे 1 इंच मार्जिन मिळवते, म्हणजे 6 इंचाची आपली ही बाही झाली. त्याच्यात 1 इंच मी मार्जिन घेतली. आणि बाहीची रुंदी घेण्यासाठी आपल्याला इथे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे. छाती 34 असल्यामुळे चौथा भाग इथे येतो 8.5 इंच. इकडून आपल्याला 8.5 इंच घ्यायचे आहे. मार्जिन मिळवायची नाही, छातीचा चौथा भाग जेवढा येतो ना तेवढाच बाही रुंदीसाठी घ्यायचा. हा बॉक्स तयार करून घेणार आहोत. इथे आपण हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे. बाहीचा आकार देण्यासाठी आपण इथून 2.5 इंच घेणार आहोत आणि ह्या साईडनं 3 इंच घेणार आहोत, म्हणजे आपला बाहीचा आकार व्यवस्थित येतो. खालून अर्धा इंच घेऊन आपल्याला इथे फिश कट मध्ये आकार द्यायचा आहे. इथे आपण बाही काढून घेतलेली आहे. आणि बाही घेर किती आहे? आपला बाही घेर 12 इंच आहे. तर 12 मध्ये बघा इथे 12चे आपण इथे हाफ करून घ्यायचे आहेत 6 इंच. आणि शिलाई मार्जिन इकडे 2 इंच आपण वाढवून घेतलेले आहे. अशा पद्धतीने इथे क्रॉस द्यायचा आहे. कट करून घेऊया. आपला सेट इथे कट केलेला नाहीये, कारण मी सिंगल पेपर घेतलेला आहे. बाहीची उंची 5 इंच प्लस 1 इंच मार्जिन. बाहीची रुंदी घेण्यासाठी छातीचा चौथा भाग आणि इथे बाही घेरचे हाफ घेतलेले आहेत, म्हणजे निम्मे. इथे बाही घेरचा निम्मे घेतलेला आहे, म्हणजे 6 इंच प्लस 2 इंच मार्जिन. 12वा भाग बघा, स्टेप बाय स्टेप डिप्लोमा शिवण क्लासचे. त्या 12वा भाग मध्ये अगदी डिटेल मध्ये मी अगदी व्यवस्थित असं समजून सांगितलेलं आहे. थेरी सहित कटोरी ब्लाऊज. सुरुवातीचा व्हिडिओ बघा तुम्ही माझा. खूप मैत्रिणींना त्या व्हिडिओचा लाभ झालेला आहे. नक्की तुम्ही सुद्धा त्याचा लाभ घेऊ शकतात. पाठचा भाग जो आहे आपला आवडीनुसार आपला इथे गळा तयार करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला लहान मोठी साईज पाहिजे असेल त्या पद्धतीने इथे गळा कट करून घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण ब्लाउज पीसवर ठेवतो ना, आपण घेतो त्यावेळेस इथे थोडं थोडं अर्धा इंच वाढवून घ्यायचं. इथून अर्धा इंच वाढवायचं, इथून अर्धा इंच वाढवून घ्यायचं, म्हणजे कमी पडत नाही कापड. तर इथे आपण हल्ली कटोरी आहे तशी आपण घेणार आहोत. या साईडनं आपल्याला अर्धा इंच अशी वाढवून घ्यायची आणि इकडूनही अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. अर्धा इंच वाढवल्यानंतर इकडनं आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहेत. आणि या साईडनं सुद्धा आपल्याला 1.5 इंच वाढवून घ्यायचे आहेत. इकडून अर्धा इंच वाढवले, इकडून अर्धा इंच वाढवले, या साईडनं आपण 1.5 इंच वाढवले आणि या साईडनं आपण 1.5 इंच वाढवले. तर हे आपण इथे असं जोडून घेणार आहोत. जोडून झाल्यानंतर हा आकार असा आकार देत हे बघा इथं असं जॉईन करून घ्यायचं. इथे जॉईन करून घेतलेला आहे. याचा मध्य घ्यायचा आहे. 8.5 इंच आले, 8.5 चे आपल्याला 4.25 इंच इथे मध्य करून घ्यायचा आहे. हा मध्य घ्यायचा. मध्य झाल्यानंतर आपण खाली 1.5 इंच वाढवून घेणार आहोत. खालून 1.5 इंच आणि वरून 1.5 इंच आपल्याला इथे घ्यायचे आहेत. ह्या साईडनं 1.25 इंच घ्यायचे आणि ह्या साईडनं 1.25 इंच घ्यायचे. असं टक्स लावून घ्यायचा इथे.
इथून आपण असं जॉईन करून घेणार आहोत. इथे आपण ही कटोरी अशा प्रकारे वाढून घेतलेली आहे. कट करून घेऊया. समजलं का तुम्हाला आपण कशी कटोरी वाढून घेतलेली आहे. इंच इकडे घेतले आणि अर्धा इंच इकडे घेतले. 1.5 इंच आपण इथून वरती वाढवलं, खाली 1.5 इंच वाढवले. या साईडने 1.5 इंच वाढवले, या साईडने 1.5 इंच वाढवले. इथून सुद्धा आपण 1.5 इंच वाढवले आहेत. इकडूनही आपण 1.5 इंच वाढवले आहेत. अशा पद्धतीने आपण ते कटोरी वाढवून घेतलेली आहे. कटोरीचा टक्स मी इथं तुम्हाला दाखवते. आपण मध्ये काढलेलाच आहे. अशा पद्धतीने हे टोक ह्या टोकाजवळ ठेवायचं आणि जिथून आपण डॉट केलेला आहे त्या तिथे आपण असं फोल्ड करून घ्यायचं आहे. मला दाखवते मी कशा पद्धतीने इथे आपण कटोरी बनवून घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही किती छान असा कटोरीचा शेप आलेला आहे. हे बघा. आजचा भाग कसा वाटला आपला 34 इंच कटोरी ब्लाउजचा नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया मैत्रिणींना अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये.